परिसरामध्ये गजानन महाराजांची जी पालखीचा सोहळा खूप मोठ्या प्रमाणे सोलापूर शहरामधला जायला बघतो. आपण बघतो की दरवर्षी ते गजानन महाराजांची पालखी आपल्या क्लेमंट चौक म्हणा, स्टेशन म्हणा, प्रिया चौक म्हणा, त्या माध्यमातून पालखी जायला बघतो. त्या ठिकाणी जे पूलचं काम खूप मोठ्या प्रमाणामध्ये चालू असल्यामुळे त्या पालखीचा जो मार्ग जे आहे ते वळवण्यात आला की आपण रामवाडी जे खाली जे पूल आहे त्या पुलाच्या खालनं आणि जे लक्ष्मी चाळ म्हणा त्या माध्यमातून जे दिंडी जायला बघतो केगावकडे. आणि त्या माध्यमातून आपण बघतो की जे काय या भागामध्ये कोणी चौकी होती आमच्या प्रभागामध्ये त्या ठिकाणी खूप मोठं धोकादायक नव्हतं. आणि एका एका पत्रकाराने ते बातमी टाकली होती की ह्या ठिकाणी जातीने नगर लोकांनी लक्ष घालावे. महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचा आपण त्या ठिकाणी जातीने लक्ष घालून त्यांनी महानगरपालिकेच्या आयुक्तांना घेऊन त्यांनी आम्ही साईट घेऊन ज्या काय पालखीच्या माध्यमातून ज्या आता यायला बघतात ते आम्ही त्या आयुक्तांना दाखवून निदर्शनामध्ये आणून त्यांनी त्या ठिकाणी महापौर सुद्धा होते. महापौरांना सुद्धा आम्ही सांगून त्यांनी जे आता दूर केलेला आहे या ठिकाणी जागेवर आपल्या प्रभागाचे झेरो सुद्धा लोखंड साहेब म्हणा, नरड साहेब म्हणा, इंजिनियर म्हणा त्या माध्यमातून आमचे जे काम केलेलं या ठिकाणी स्वतः सुद्धा नगरसेविका म्हणून त्यांनी जातीने लक्ष घालून जे रस्त्यामध्ये जे पोल वगैरे सुद्धा होते ते पण बाजूला काढलेलं आहे. सर्व झाडे झुडपं सुद्धा आम्ही काढून दिलेलं त्या भागातला. कारण की गजानन महाराजांची पालखी खूप मोठ्या प्रमाणात यायला बघतो. आपण बघतो की आषाढी वारी असते कारण की पंढरपुरामध्ये खूप मोठ्या विठुरायाचे दर्शन घ्यायला सर्व माझे नागरिक लाखो भक्त जायला बघतात चालत पायी. त्यांना कुठलाही धोका न निर्माण होता आणि त्या माध्यमातून आम्ही काम करत आहे. आणि नागरिकांनी सुद्धा आम्हाला सहकार्य केलं की इथं यात आम्ही वाद पण म्हणजे बिघाड पाडत आहे पोलीस चौकीचं. त्याला कुठल्याही लोकांना धोका न होता आणि कुणालाही हानी न पोहोचवता हे चांगल्या पद्धतीने काम झालेलं आहे. आणि सर्व महानगरपालिकेच्या सुद्धा अधिकाऱ्यांच्या म्हणा, आयुक्त साहेबांच्या म्हणा, पूर्ण स्टाफ म्हणा, अपूर्वा मॅडम म्हणा त्यांनी सुद्धा आम्हाला सहकार्य केले. त्यांनी सुद्धा एवढ्या रात्रीची तात्काळ विभागाची जे स्थिती घेऊन त्या ठिकाणी जे सहकार्य केले की नागरिकांच्या सुविधासाठी जे काम केलेलं आहे. आणि एक महिला म्हणून नगरसेविका म्हणून मी स्वतः ग्राउंड लेवल सामान्य काम केलेलं आहे. एवढं घेऊन 200 की सर्व भक्तजन नागरिकजन आणि येणाऱ्या काळामध्ये चांगल्या पद्धतीने व्हायला पाहिजे. एवढं घेऊन 200